आमची रोज संध्याकाळ झोपायची वेळ आहे ना अशी काहीशी असते, म्हणजे बुक्स वगैरे 2-3 चालू असतात वाचण्याचे, त्याच्यानंतर त्याचे पिक्चर्स बघण्याचे आणि अव्यांचा थोडासा मसाज, म्हणजे हेड मसाज असेल किंवा पायांचा मसाज असेल, असं आमची रात्र झोपायची गमती-जमतीमध्ये चालू असते. आणि मी अव्यांसाठी हे डाबरचं ऑइल वापरते किंवा फिगारोचं, दोन्ही जे माझ्याकडे अवेलेबल असेल त्या हिशोबाने त्याचा बॉडी मसाज किंवा मग हेड मसाज असं करत असते. ते सगळं चालू असताना म्हटलं चला सकाळी-सकाळी आजचं माझं वजन होतं 48.75, थोडंसं कमी जास्त बऱ्याच वेळेस होऊन जातं. त्याच्यामुळं ते मेन म्हणजे मेंटेन राहणं ते तेवढं महत्त्वाचं आहे. त्याच्यानं संडे होता, त्याच्यामुळं ॲज युज्युअल भाज्या घ्यायला आम्हाला जायचं होतं. सो मी वरून आणि अव्यांश गाडी घेऊन झालं. आजकाल आम्ही असं डिसाईड करतो की आपण ज्या भाज्या घ्यायला जातो ना त्यावेळेस अव्यांशला घेऊन जातो, म्हणजे जेणेकरून त्याला आपण जे पिक्चर्समध्ये भाज्या दाखवतो ते त्याला रिअलमध्ये त्याचा एक्सपिरियन्स घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून कुकुंबर ह्या सगळ्या गोष्टी ना जे जे खाली आहे त्या स्वतःहून त्या काढत असतो आणि त्याला समजतात की ही भाजी आहे. त्याच्यानंतर घरी आले आणि अव्यांश मस्तपैकी खेळत होता, म्हणून मी एक आहे ना बाहेर त्याच्यानंतर तो खेळायला गेला आणि म्हणून मग मी एक सिरीज लावली. त्याच्यानंतर आज डॅडाला घेऊन गार्डनमध्ये आलं होतं, कारण डॅडाचं गार्डनमध्ये येणं हे फार कमी असतं, ते पण अव्यांसोबत आणि माझ्यासोबत. म्हणून आज डॅडाला परेशान करायचं ठरवलं होतं दोघांनी, म्हणून तो त्याच्यासोबत मस्तपैकी खेळत होता आणि मी एका साईडने बघून त्यांची गंमत बघत होते. त्याच्यानंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर आहे ना अव्यांशला त्याच्या डॅडाकडे न राहताना माझ्याकडेच यायचं होतं आणि मी थोडासा बनाना खाल्ला आणि थोडा अव्यांशने संपवला. त्याच्यानंतर मी गेली वापस. सो चलो ब्लॉग इथे एंड करते. भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.